प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा येशूदास सागर चॅनलमध्ये सर्वांचं प्रियजनांना स्वागत असो. प्लीज येशूदास सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्लीज येशूदास सागर चॅनल प्रियजनांना सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलोय. परमेश्वराचं वचन सांगतं प्रियजनांनो, आता हे पवित्र उपासाचे दिवस चालू आहेत. आता हा उपासचा पवित्र सप्ताहामध्ये मी तुमचं ते वचन घेऊन चालू वचन घेऊन आलो प्रियजनांनो. मत्ती शुभवर्तमानाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 22 वचन. येशू समुद्रावर चालतो. येशू समुद्रावर चालतो ही सत्य घटना आहे, कारण की येशू हा जिवंत देवाचा लेकरू आहे आणि येशू तुमच्या आमच्यात राहतो ही बी सत्य घटना आहे. आणि सत्य घटना ही की येशूचा पवित्र आत्मा जिथं आहे तिथं मोकळीकता आहे, आणि जिथं पवित्र आत्मा आहे तिथं आशिष मोकळीकता आहे, बरकत आहे. तोच पवित्र आत्मा आज तुम्हाला देखील करणार, कारण की येशू तुमच्या आमच्यासाठी आला, ते वजस्तंभावर मरण पावला, मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जीवन झाला. तोच प्रभू येशू काल आज युगानुयुग एकसारखा आहे. प्रियजनांनो, तुमच्यासाठी वचन वाचतो. नंतर लोक समुदायाला निरोप दिल्यानंतर तो तुम्ही तासाभर पुढे जा, पलीकडे जा असे म्हणून तो शिष्यांना पाठवून दिले. आणि मग तो लोक समुदायाला निरोप दिला, प्रार्थना करत डोंगरावर गेला आणि रात्री त्याने तिथे प्रार्थना केली. एकटा होता. इकडे वारा किनाऱ्यावर आला व तारुलावरून हारून झाले. तेव्हा चौथ्या प्रहरी येशू समुद्रावर चालताना त्याच्याकडे दिसला. तेव्हा शिष्याने त्याला चालताना पाहून घाबरले, म्हणाले, भूत आले, आणि ओरडून म्हणाले, भिवू नका. येशू त्यांना लगेचच म्हणाला, धीर धरा, भिवू नका, मी आहे. कारण की येशूने प्रियजनांनो प्रार्थना केली. सगळ्यात मेन काय आहे? प्रार्थना. कारण की प्रार्थनेद्वारे सर्व काही कार्य होतं. प्रार्थना ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस महान कार्य होणार. कारण की प्रार्थना ही सैतानाचं बंधनं तोडते, सैतानाचं जूज तोडते. सैतान मेन हे करतो की तुम्हाला प्रार्थना करून देत नाही. आणि प्रार्थना ज्यावेळेस तुमची असते, सामर्थ्यशाली प्रार्थना, येशूने रात्रभर डोंगरावर प्रार्थना केली. आणि ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस चमत्कार होतो. तुम्ही केव्हा बी प्रार्थना करा प्रियजनांनो. प्रार्थना करून कामावर जा, तुमच्या कामात तुम्हाला आशीर्वाद राहतो. प्रार्थना करून तुम्ही बँकेत जा, बँकेचं कार्य तुमचं होणार. प्रार्थना करून तुम्ही जे काम तुमचं बनत नव्हतं ते काम होणार. कारण की प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ देवाने दिलेला हत्यार आहे. प्रार्थना म्हणजे दुसरं तिसरं काय नसून तुम्हाला देवाने दिलेलं एक सामर्थ्यशाली तलवार आहे, देवाने दिलेलं एक सामर्थ्यशाली ढाल आहे. प्रार्थनेद्वारे सैतानाचे बंधनं तुटल्या जातात. प्रार्थनेद्वारे सैतानी बाधातून मोकळे होतात. प्रार्थनेद्वारे महान महान मिरेकल होतं. म्हणून सैतान सगळ्यात जास्त प्रार्थनेला भेटतो आणि प्रार्थना करून देत नाही. म्हणून प्रियजनांनो, तुम्ही रोज प्रार्थना केली पाहिजे देवासाठी. 1 घंटा हा देवासाठी तुम्ही कंपल्सरी दिला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही 1 घंटा देता त्यावेळेस देव महान आणि महान आणि मोठं मोठं मिरेकल करेल. जसं येशूने विश्वास धरून प्रार्थना केली, समुद्रावर चालतो, तसं तुम्ही देखील विश्वास धरून तुमच्या जीवनातल्या प्रत्येक बंधनं, प्रत्येक कार्याच्या सरापावरून तुम्ही विजय देऊन विजय होणार. ते विजयशाली ख्रिस्त तुमच्यामध्ये. प्रार्थना करतो. पवित्र देवाच्या राजा जेवढे ऑनलाईन लेकरं बघत त्या प्रत्येकाला स्पर्श कर. यांचे कर्जाचे सराप मी तोडतो. सैतानी बंधनातून यांना मोकळं करतो येशूच्याच नावात. ज्या बहिणी लेकरं तुला लेकराचा तुला शिकवतो, ज्या हॉस्पिटलमधून येशूच्याच नावात बरे व्हा. सैतानी टेन्शनमधून बरे व्हा येशूच्याच नावात. थायरॉइड निघ येशूच्या नावात, कॅन्सर निघ येशूच्या नावात, टीबी निघ येशूच्या नावात, HIV निघ येशूच्या नावात. येशूला बसलेला प्रत्येक